शिंदे दादा, मंत्र्यांशिवाय झालेली चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्री आले नाही तर न्यायमूर्ती शिंदे आले आणि थोडं शांत बसा रे पोरांनो. शांत बसा म्हणलं काय? शांत बसा. मला आवाज आहे ना पत्रकार बांधवाचा. शांत व्हा. तुम्हाला विजय पाहिजे का नाही पाहिजे? मग शांत बसा म्हणलं तुम्हाला. मला ऐकून द्या आधी. त्यांचं असं म्हणणं होतं, खरं तर इथं येणं अपेक्षित सरकारचं, शिंदे समितीचं नाहीये. कारण हे काम शिंदे समितीचं नाहीये. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढे घालाले, त्यांना तोड नाही यायला. आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅझेटेअर मधला सगळा मराठा हा कुणबीमध्ये बसतो. हैदराबादच्या गॅझेटेअरचा विषय, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, दुसरा नाही आहे कोणी. तशी आमची संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा पण विषय, ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे अंमलबजावणी सहित. त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही, 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केसेसचा, केसेस पण त्यांना सांगितलं सरसकटचा. बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय, ते सुद्धा आता ते आणि लगेच मंत्रिमंडळासंघ बसणार आहे, तेही घेतात. त्यात ते वेळ मागत होते. म्हणजे 1 घंटा वेळ नाही, 1 घंटा आधी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दल, अरे त्या सगळ्या सोयऱ्यावर चर्चाच नाही झाली, गेले कधी? बरं झालं, बघून घेऊ. आणि मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जी.आर काढून टाका. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर ते आता चर्चा करून येतो म्हणले, बघू काय होतंय ते. पण ह्या 2 गॅझेटियर मध्ये, केसेस मध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय, हे कुठेही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी आहे. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या गॅझेटेडसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो. पण या 2ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅझेटेड 1 मिनिट सुद्धा मिळणार नाही. गेले आता, ते सांगतो म्हणले, आता येते ना. आता नाही लगेच ते म्हणले निरोप देतो की राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणे लगेच, असं म्हणलेच बुवा. ते राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे, ते तिथंच खात असते. पण तिथंच लगेच नुसते ओळून बसायचं असं झालं सुरू. काय सगळं माहिती झालं, काय नाही. दादा, मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा समाजाची चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा, ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदेमंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान आहे. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात. कारण हे काम शिंदे समितीचं नाहीये. दोन्हीचा पण अपमान, राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय. राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहे. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये? सगळे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात शिंदे समिती पाठवून.
शिंदे समितीचा हा विषय नाहीये, पण जाऊ द्या, आता त्यांच्यात काही ठरलं असेल, तुम्हीच जावा, आमचं लय काळं तोंड झालेलं आहे मराठीविषयी. कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही नाही, सगळ्यावरच चर्चा झाली ना. आता मान्य करा, हा बाग मी खरं कदरून गेलेलो आहे. कवर बार चर्चा, आणि ते त्यांना माहिती. ते म्हणत होते एखाद्या महिन्याचा वेळ मिळून का गॅजेटला दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचले, तुमच्यात आलं का रे? त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? आणि मग काय आली चर्चा? हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्याकडून विचारून घेतलं, 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणले. आणि मग आता महिना काय आला पाहिजे? याच्यात आलंय ना, पण आमच्या कुठे गेला काय ना, आमचा नाही ते बारकी बारीक घालून होत असतो इकडे खालून आमच्या, ते सगळे आवाज ओढून घेत आहे. काय माहिती आहे का तुम्हाला, सरकारचा प्रमुख कसा असावं याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलं बलिदान आहे, त्याच्यात नाटक नसावं. बलिदान गेलं, त्याचे लेकरं बाळ उघडे पडले, संसाराची राखरांगोळी झाली. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस, त्याचा माणूस तर वापस नाही येऊ शकत, कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळ शिकवीन आणि मोठे करू शकल त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसलीच तडजोड नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचं होणार, केसेस मागच होणार सगळ्या, त्याच्यात काहीच तडजोड नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आणखी, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांच्या. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या, पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादच्या गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा.